बोला. ज्या रस्त्यासाठी तुम्ही एक दिवसीय उपोषण केलेलं होतं त्या रस्त्याचं आज अखेर तुम्ही उद्घाटन केले, काय नाही? आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद वाटतोय. आज उपस्थित सगळ्यांचेच प्रयत्न आहेत हा रस्ता करून घेण्यामागे आणि सगळ्या ग्रामस्थांचे आणि सगळ्या स्थानिक नेत्यांचे सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की हा रस्ता श्रावणाच्या आधी पूर्ण झाला आहे. कारण का प्रचंड संख्येने भाविक इथे येतात, त्याच्यामुळे हा रस्ता चांगला झाला याचा आम्हाला मनापासून समाधान आहे. तरी रस्ता पूर्ण झाला असं तुम्ही म्हणताय, परंतु स्थानिकांचं म्हणणं आहे की रस्ता अजून अपूर्ण आहे. साईड पट्ट्या आणि काय साईड पट्ट्या करायला पाहिजेत आणि नसरापूरला एंट्री पॉईंट आहे ना, तो एंट्री पॉईंटचा खड्डा पहिला नीट करायला पाहिजे. पण तुम्ही बघताय नाशिक असेल, पुणे असेल, आजच सकाळी मी पुण्याच्या सगळ्या खड्ड्यांचा रिव्ह्यू घेतला कमिशनरांनी. मी त्यामुळे रस्त्यांचे प्रश्न हे अतिशय गंभीर आहेत. सत्तेतले मंत्री हेही त्याच्याबद्दल बोलत आहेत. याबद्दल मी मुश्रीफ जे कोल्हापूरचे आहेत, हसन मुश्रीफजी, त्यांचे आभार मानते की ते कॅबिनेट मिनिस्टर असूनही त्यांनी कबूल केलं की महाराष्ट्राच्या रस्त्यांमध्ये प्रचंड खड्डे ते तुमच्याच चॅनलवर मी पाहिले. ताई, जेव्हा रस्त्यासाठी निधी मंजूर झाला तेव्हा भूमिपूजन 2 सेपरेट केले गेले होते, तुमच्याकडून एक विद्यमान आमदारांकडून. मात्र आता पाहिलं तर विद्यमान आमदारांनी तुम्हाला तुमच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे, तुम्हाला हे दिलं. नाही, सरकारकडून मी आले, मी कोणाकडून नाही आले. मी स्थानिक लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी आले. स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र आल्याचे पाहायला मिळतात. नेहमी असं जेव्हा चित्र दिसतं तेव्हा तुम्हाला नेहमी प्रश्न विचारला जातो की वरच्या लेवलला आता राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं वाटतं का, किंवा दादांची तशी इच्छा होती का, तशा आशा मावायला जातात? दादाची इच्छा होती, दादाची मी स्वतः बोलले होते. पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जे काय बोलले त्याच्यामुळे अर्थातच त्यांच्या मनात ते नाही आहे. आणि माझा भाऊ आज गेलेला आहे, त्याच्यामुळे माझ्यासाठी तो प्रश्न त्याच्यावर पडदा पडलेला आहे. ताई, बोरवेल्ल्यामध्ये खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य पाहायला मिळते, याकडे तुमचं कुठेतरी दुर्लक्ष होते? नाही, मी नाही त्याला सत्तेमध्ये माझा नाही कॉन्ट्रॅक्ट कुठला पण. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा लिहिलं तुमच्याकडून असं बोलतो. हा आवाज, मी तर रोज आंदोलन करते, तुमचेच चॅनल दाखवतात माझी सगळी आंदोलनं. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे खड्ड्याचं साम्राज्य आहे हे स्थानिक सरकारचं पाप आहे. त्यातला उत्तर स्थानिक सरकारने द्यायला पाहिजे. तुमच्याच मतदारसंघामध्ये एक बोंगवली एक गाव आहे, ते एक हाय व्होल्टेज प्रकल्प होते, ते ग्रामस्थांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आज आदरणीय पवार साहेब प्रतिक्रिया दिलेली नाही. नाही, ऑलरेडी मी दिलेली आहे. माझं ट्विट मी तुम्हाला पाठवून देते. ट्विट मी 15 दिवसापूर्वी केलं होतं. आज आदरणीय पवार साहेबांनाच त्यांनी भेट घेतली. आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पोलिसांनाही फोन केलेला आहे. त्यांच्या मागचे सगळे गुन्हे आजच परत घेतले जातील. ऑर्डर घेऊन या रस्त्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि त्यानंतर 1.25 वर्षाने 1 ते 1.25 वर्षानंतर हा रोड पूर्ण झाला आहे असं तुम्ही म्हणताय किंवा दावा केला जातोय. पण असं म्हणणं आहे स्थानिकांचं की अजून रोड अपूर्ण आहे, त्याच्या आधीच उद्घाटन. मी खरंच सांगतो, रोड एक मिनटं, हा अतिशय पवित्र महिना आहे. रोडचं काम 70% झाले, 30% राहिले, 50% झाले, हे मलाही मान्य. जे काय राहिलं त्याला निधीची तरतूद आहे. निधी कुठेही कमी पडला नाही, कारण की दादांनी तेवढी तरतूद करून दिलेली आहे. त्यामुळे फक्त उद्घाटनाला यायचं कारण गणेश खोटवडे या ठिकाणी आहेत. मला ताईंचा फोन आला काल की उद्या सोमवारी मी मंदिरावर जाणार आहे, त्या रस्त्यावर उद्घाटन करू. मला खासदारांचा निरोप आल्यावर नाही म्हणता आलं नाही, कारण की शेवट ते लोकप्रतिनिधी होणारे आता आम्ही सर्व मंडळी काम करतो. आणि अध्यक्षही मला म्हणलं भाऊ आमचं ठरलं आहे, तर म्हणलं ठीक आहे बाबा, आपण शेवट खासदार येतात आणि ते उद्घाटन करणार. दुसरं कोणी केलं असतं तर मी केलंच ती चर्चा, पण ताई असल्यामुळे मी काही बोललो नाही. ताई म्हणल्यावर मी येणार आहे, तर मी पण आलो आहे. काम अपूर्ण आहे, मी स्वतः या ठिकाणी उद्घाटन घेतलं नव्हतं, पण ताईंच्या येणार आहेत. ताई उद्घाटन करायचं म्हणलं म्हणून मी आलो आहे, पण उर्वरित रस्त्याचं काम करून देण्याची जबाबदारी माझी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.